चला इकडे लक्ष द्या. जो लास्ट लेक्चर होता त्यामध्ये आपण सब्जेक्टचं इंट्रोडक्शन पाहिलं. दोन वेगवेगळे सब्जेक्ट आहेत, एक आहे डीटीई आणि एक आहे डीटीएम. डीटीई सर्वांनाच आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर वगैरे सर्वांनाच आहे. आणि जो डीटीई आहे, डीटीएम आहे, तो फक्त IF, IH आणि BD ब्रांचला आहे, म्हणजे स्पेशली IF साठी आहे. राईट. तर आता जो पहिला युनिट आहे डीटीई सब्जेक्ट नुसार, डिजिटल टेक्निक नुसार, त्याच्यामध्ये आपल्याला एवढा सिलेबस शिकायचा. आता हे काय काय राहतं अगोदर ते माहिती करून घ्या, म्हणजे आपण 1 बाय 1 ते पॉइंट शिकूया. सगळ्यात पहिल्यांदा नंबर सिस्टम. राईट. तुम्ही किती जरी लँग्वेज शिकले ना, कम्प्युटर लँग्वेज, बट तुमच्या CPU ला नंबरच समजतात. ठीक आहे. CPU ला काय समजतात? नंबर. आपण ह्युमन आहे, लँग्वेजची गरज आपल्याला आहे. आता हे तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. बघा, तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह करता, बरोबर आहे, त्याला नाव देता, बरोबर आहे. नाव देण्याऐवजी तुम्ही काय करा, पहिला नंबर सेव्ह करताना 1 म्हणायचं, दुसरा नंबर सेव्ह करताना 2 म्हणायचं, तिसरा नंबर सेव्ह करताना 3 म्हणायचं. असं शेवटपर्यंत जेवढे नंबर्स आहेत तसे नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा. ऑब्वियस आहे, पहिला नंबर म्हणजे आई किंवा पप्पाचा असेल, बरोबर, दुसरा, तिसरा, चौथा असं लाईनशीर जर सेव्ह केलं तुम्ही. आता तुम्ही काय केलं, नंबरला नंबरने सेव्ह केलं, लँग्वेज वापरली का? त्यामुळे तुमच्या मोबाईलला काही प्रॉब्लेम आहे का? काहीच नाही. प्रॉब्लेम तुम्हाला होणार आहे. आता तुमच्या स्क्रीनवर दिसतंय इनकमिंग कॉल 35. तुम्हाला क्लिक होईल का? हुईज 35? 35 म्हणजे कोण आहे? तुम्हाला क्लिक होईल का? नाही होत. राहील का आठवण कोण आहे 35 ते? नाही राहत. तुम्ही काय केलं, त्यासाठी एक लिस्ट बनवली. 1 नंबर टाकलं, समोर लिहिलं पप्पा, 2 नंबर आई, 3 नंबर भाऊ, 4 नंबर बहीण, 5 नंबर मावशी, असं टाकून ठेवलं एक 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 एक. आणि त्याची एक छोटीशी चिठ्ठी बनवली आणि ते नेहमी काय करताय, स्वतःसोबत कॅरी करताय पॉकेटमध्ये ठेवून. तुम्हाला काय करावं लागेल मग, फोनवर काय दिसतंय, इनकमिंग कॉल 35. तुम्ही काय केलं, ती चिठ्ठी काढली, चिठ्ठीमध्ये बघलं 35 ला कोण आहे. 35 समोर लिहिलेलं आहे की या मैत्रिणीचा फोन येत आहे, या मित्राचा फोन येत आहे, बरोबर आहे. मग ते नाव वाचल्यानंतर तुम्हाला कळालं. म्हणजे तुम्हाला नंबर कळतात का? नंबर आठवण राहतात का? काय आठवण राहते? लँग्वेज. कळतंय? मग आपण नंबर जे शिकणार आहे, हे नंबर कोणासाठी शिकणार आहे? सिस्टमसाठी, कम्प्युटरसाठी. कम्प्युटर कशी प्रोसेसिंग करतो? विथ द हेल्प ऑफ नंबर्स. मग कोणत्या नंबर सिस्टम आपल्याला शिकायच्या आहेत? बायनरी, ऑक्टल, डेसिमल आणि हेक्साडेसिमल. ओके, हे 4 नंबर सिस्टम शिकायचे आणि यांचे कन्व्हर्जन शिकायचे. ठीक आहे. त्यानंतर बायनरी अरिथमॅटिक. जसं शाळेत असताना अगोदर आपण डेसिमल नंबर सिस्टम शिकली, 1-2 शिकली की काय शिकलं मग? ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. त्याच्यामध्ये पण आपण फ्रॅक्शन नंबर शिकले, इंटिजर नंबर शिकले, बरोबर आहे की नाही? तसंच याच्यामध्ये पण आपल्याला त्या गोष्टी शिकायच्या आहेत. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन यांना कंबाईनली म्हणतात बायनरी अरिथमॅटिक. ओके. त्यानंतर ही नवीन मेथड असते वन्स आणि टूज कॉम्प्लिमेंटची. वन्स आणि टूज कॉम्प्लिमेंट म्हणजे जस्ट इमॅजिन, सबट्रॅक्शनचं आन्सर येणार पण मी करणार ऍडिशन. समजतंय? म्हणजे 5 - 3 किती होणार? 2. मी करणार 5 + 3, पण मी उत्तर कशाचं आणून दाखवणार तुम्हाला? वजाबाकीचं. मी करणार ऍडिशन पण रिझल्ट कशाचा आणणार? सबट्रॅक्शनचं. ही जी टेक्निक आहे याला काय म्हणतात? सबट्रॅक्शन युजिंग वन्स अँड टूज कॉम्प्लिमेंट मेथड. ठीक आहे. त्यानंतर मग वेगवेगळे कोड शिकायचे. ही नंबर सिस्टम आहे, हे लक्षात ठेवा. बायनरी इज नॉट अ कोड. बायनरी काय आहे? नंबर सिस्टम आहे. कोड काय असतात? BCD, बायनरी कोडेड डेसिमल, ग्रे कोड, XS3 कोड, ASCII कोड, आणखीन एक असतो कोड EBCDIC नाव असतं त्याचं, EBCDIC. चिल्लर आहे समजा ते, तेवढं काही नाहीये. ठीक आहे. BCD, ग्रे कोड, ठीक आहे. BCD, ग्रे चांगले शिकण्यासारखे कोड आहे. XS3 वगैरे काही नसतं. तुम्हाला आता 2 सेकंदात XS3 सांगतो. XS3 म्हणजे कोणत्याही नंबर मध्ये 3 ऍड करायचे. मी जर 5 म्हणलं तर 5 + 3 किती झाले? 8. तर XS3 मध्ये 8 म्हणजे 5. XS3 मध्ये 9 म्हणजे, मी XS3 मध्ये 9 म्हणतोय म्हणजे खरी खरी व्हॅल्यू काय आहे? 6. 3 ने पुढे राहतो तो कोड. XS3 3 ने एक्सेस आहे, वाढीव आहे असं. ठीक आहे. त्यानंतर या कोडचं कन्व्हर्जन्स.
आणि हे कोड कुठे वापरले जातात त्याचं अप्लिकेशन. आणि जसं आपण बायनरीचं अरिथमॅटिक शिकलं होतं ना, तसं आपल्याला बीसीडी नंबरचं अरिथमॅटिक शिकायचं. बीसीडी नंबरची ऍडिशन, बीसीडी नंबरचं सबस्ट्रॅक्शन, आणि जसं बायनरीसाठी वन्स आणि टूज कॉम्प्लिमेंट मेथड होत्या तसं बीसीडी साठी 9s आणि 10s कॉम्प्लिमेंट असतं. राईट. हा जो एवढा पोर्शन आहे एवढा, हा आयएफ ब्रांच साठी नाहीये, आयएफ ला नाहीये. हे कोणाला आहे? कम्प्युटरला आहे. सब्जेक्ट कोणता आहे? DTE. हे 303 जे आहे हे कोणाचं आहे? कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स वाल्यांचं आहे पूर्ण. ठीक आहे. आता बघा, IT वाल्यांना काय शिकायचंय पहिल्या युनिटमध्ये? तेवढंच शिकायचंय, थोडस जास्त, कारण यांचे 2 युनिट्स कसे आहेत? कंबाईन आहेत. बघा, हे जे टर्म्स म्हणून दिलेलं आहे ना, हे छोटे छोटे डेफिनेशन आहेत. राईट. हे सगळ्यात अगोदर तुमचं पहिलं काम हे तुम्हाला पाठ झालं पाहिजे आज. पाठ म्हणजे समजलं पाहिजे कन्सेप्ट काय आहे त्याची ती. ठीक आहे. हे कम्प्युटर ब्रांचच्या सिलेबस जरी मध्ये जरी हे दिसत नसेल तरी हे नेसेसरी आहे, हे पाहिजेच. त्यानंतर नंबर सिस्टम, जसं कम्प्युटरच्या सिलेबस मध्ये आहे तसंच नंबर सिस्टम शिकायचे आणि त्यांचे कन्व्हर्जन शिकायचे. त्यानंतर कोड शिकायचे, बीसीडी, ग्रे, ऍस्की वगैरे वगैरे. त्यानंतर बायनरी, हेक्साडेसिमल, बीसीडी अरिथमॅटिक शिकायचं, वन्स टूज कॉम्प्लिमेंट शिकायचं. राईट. हे एवढं झालं. इथं तुमचा नंबर सिस्टम हा जो युनिट आहे तो संपत असतो. राईट. आता एक्स्ट्रा काय आहे? लॉजिक गेट्स. लॉजिक गेट्स. आता इथून कम्प्युटर वाल्यांसाठी, इलेक्ट्रॉनिक्स वाल्यांसाठी दुसरा युनिट सुरू झाला, पण आयएफ वाल्यांचा अजून पण काय चालू आहे? पहिलाच युनिट चालू आहे. कळतंय? राईट. काहीच फरक नाही. तुम्ही पहिल्या युनिटमध्ये शिकताय, त्यांनी दुसऱ्या युनिटमध्ये शिकतायत. सब्जेक्ट वेगळे बिलकुल नाहीयेत. हा, ऑब्वियस एवढंच आहे की IT वाल्यांना सिलेबस जास्त कंपॅरेटिव्हली, बट आपण कंटिन्यू लाईनशीर जर शिकवत गेलं तर ते सगळे पॉइंट्स IF ला पण राहतात आणि कम्प्युटरला पण राहतात. जिथं नसेल तिथं ते तुम्हाला वेगळं भेटणार काय काय आहे ते. क्लिअर? मग इथे आपल्याला लॉजिक गेट शिकायचे, लॉजिक गेटचे ऑपरेशन शिकायचे, बुलियन लॉज शिकायचे, डी मॉर्गनचा थेरम शिकायचा. राईट. अशा प्रकारे हा आपला पहिला युनिट असतो. बरोबर आहे. आता आपला जो पहिला पॉइंट आहे तो काय आहे? टर्म्स. याला टर्म्स म्हणलेलं आहे का नाही? बरोबर आहे. आता हे टर्म्स वगैरे काय राहतात बघा. आता हा मॅथमॅटिकल सब्जेक्ट आहे तर याची ऑलरेडी पीपीटी वगैरे बनवल्यासारखी वगैरे खूप रेअर कंडिशन मध्ये राहणार. हे आपल्याला लाईव्हच शिकावं लागणार. राईट. म्हणजे मी सॉल्व्ह करणार, माझ्या सोबत ऑफलाईन मध्ये बसलेले तुम्ही पण सॉल्व्ह करत राहायचं. ठीक आहे. आता नीट लक्ष देऊन बघा काय आहे ते. हा, या सब्जेक्टची आणखीन एक खासियत की तुम्हाला अगोदरच जर येत नसेल ना, तुम्हाला पुढचं येत नाही. कळतंय? जसं सिंपल गोष्ट आहे, तुम्हाला जर 1-2 येत नसेल, 1 2 3, तुम्हाला ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन वगैरे येईल का? तुम्हाला ABCD येत नसेल तर तुम्हाला वर्ड्स येतात का? नाहीये. तसंच समजून घ्या, जोपर्यंत तुम्ही अलीकडच्या कन्सेप्ट जेवढा आपण शिकवतोय तेवढं परफेक्टली करणार नाही तोपर्यंत तुम्हाला हा सब्जेक्ट अतिशय अवघड वाटायला लागतो. बट जर सुरुवातीपासून सगळ्या गोष्टी जर आल्या तुम्हाला तर मग हा सब्जेक्ट काहीच नाही, हे तुम्हाला आउट ऑफ देऊन जाते मार्क्स. ठीक आहे. बघा, आता आपल्याला काय शिकायचे त्याच्यामध्ये आज? टर्म्स वेगवेगळ्या. राईट. आता हे जे टर्म्स म्हणून असं सिलेबस मध्ये आपल्या पॉइंट दिलेला आहे. राईट. बेसिकली हे टर्म्स म्हणजे काय असतात? हे टर्म्स म्हणजे आहेत इम्पॉर्टंट डेफिनेशन्स. हे काय असतात? इम्पॉर्टंट डेफिनेशन्स. बरोबर आहे. आता आपण जे पुढे शिकणार आहे ना त्याच्या अगोदर आपल्याला या 4-5 डेफिनेशन ज्या आहेत या प्रॉपरली समजल्या पाहिजे. बरोबर आहे. यांनाच आपण मेमरीचे युनिट्स पण कन्सिडर करू शकतो. यांनाच आपण काय म्हणू शकतो? मेमरीचे युनिट्स. ओके. सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, जेव्हा तुम्ही याचे नोट्स लिहिण्यासाठी नोटबुक बनवणार आहे तर सुरुवातीला 1-2 पेज काय करायचे? रिकामे सोडायचे. जसं की आता हे मेमरी युनिट्स आहे, हे इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत. तर हे तुम्ही नोटबुक मध्ये कुठे लिहिले तुम्हाला शोधायची गरज पडू नये. त्या पहिल्या 2 पेज वरती हे सापडून जातं. काय काय पहिल्या 2 पेज वरती आपल्याला लिहायचं असतं ते मी तुम्हाला टाइम टू टाइम सांगत राहणार. ते आपल्याला लवकर सापडायला पाहिजे. ठीक आहे. तर आता याच्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्या डेफिनेशन कोणत्या कोणत्या आहेत बघा. सगळ्यात पहिली जी डेफिनेशन आपल्याला शिकायची आहे ती आहे बिट. सगळ्यात पहिली डेफिनेशन कोणती आहे? बिट. व्हॉट इज बिट? ठीक आहे. बिट इज और इट इज स्मॉलेस्ट युनिट ऑफ डेटा. इट इज
स्मॉलेस्ट युनिट ऑफ डेटा. बिट काय आहे? डेटा ज्याला आपण म्हणतो त्याचा हा काय आहे? सगळ्यात छोटा युनिट. सगळ्यात छोटा युनिट. जर मी तुम्हाला म्हणलं वजन, वेट, कशात मोजतो आपण? वजन कशात मोजतो? लिटर मध्ये मोजतात? नाही ना, लिटर मध्ये व्हॉल्यूम मोजलं जातं. वजन कशामध्ये मोजतात? किलोग्राम मध्ये मोजतो आपण. बरोबर आहे. पण किलोग्रामच हा युनिट आहे का? त्याच्यापेक्षा छोटा युनिट कोणता आहे? ग्राम. सोनं घ्यायला गेलं तर किलो न घेता का? कसं घेतात? ग्राम ने घेतात. बरोबर आहे. 10 ग्राम म्हणजे 1 तोळा म्हणतात. बरोबर आहे. तर छोटा युनिट कोण आहे? ग्राम. ग्रामच छोटा आहे का? ग्राम पेक्षा पण छोटा असतो, ज्याला मिलीग्राम म्हणतात. म्हणतात की नाही? म्हणजे ते काय गुंज म्हणतात, गुंज. राईट. 5 ग्राम 3 गुंज म्हणजे 5.3 आहे. ते 5 ग्राम आहे आणि वर 3 मिलीग्राम असतं. बरोबर आहे. तर युनिट्स कसे होत चाललेत? छोटे 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 होत जातात की नाही? तसंच मेमरी मधला आपल्या सगळ्यात छोटा युनिट म्हणजे कोण असतो? बिट असतो. बरोबर आहे. आता याची खासियत काय आहे? हे इट इज अ स्मॉलेस्ट युनिट ऑफ डेटा. डेटाचा सगळ्यात छोटा युनिट आहे. त्यानंतर अ बिट कॅन हॅव ओनली वन व्हॅल्यू. एका बिटला एकच व्हॅल्यू असू शकते. राईट. एका बिटला एकच व्हॅल्यू असू शकते. दॅट इज 0 और 1. एका बिटला एकच व्हॅल्यू असणार, 0 किंवा 1. आता ते बिट म्हणजे काय करा? आपले स्विच बोर्ड वरचे स्विच असतात का नाही? स्विच कन्सिडर करा. एक जर स्विच असेल तर तो एक स्विच एकतर ऑन असू शकतो किंवा ऑफ असू शकतो. म्हणजे एकाच अवस्थेमध्ये तो असू शकतो, ऑन किंवा ऑफ. किती व्हॅल्यू आहेत त्याला? व्हॅल्यूज 2 आहेत. कोणत्या कोणत्या? 0 आणि 1. व्हॅल्यू किती आहेत? 2 आहेत, 0 आणि 1. पण एका वेळेस तो एकच व्हॅल्यू होल्ड करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही क्लासला आले म्हणजे तुम्ही प्रेझेंट आहे. बरोबर. दुसरी काय व्हॅल्यू असेल? अब्सेंट. एकतर तुम्ही प्रेझेंट राहणार किंवा एकतर अब्सेंट राहणार. बरोबर आहे. एकतर स्टार्ट होईल किंवा स्टॉप होईल, एकतर ऑन होईल किंवा ऑफ होईल, एवढंच. या व्यतिरिक्त काय राहतं का? म्हणजे डिजिटल मध्ये कंडिशन काय राहणार? फक्त हो किंवा नाही एवढंच राहणार. याच्यामध्ये थर्ड कंडिशन आहे का? बघतो, थोड्या वेळानं सांगतो, घरी विचारून सांगतो, असलं काही नसतं डिजिटल मध्ये. ते अॅनालॉग राहतं. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल आता तुम्ही ठरवलं की बाबा आपण या मूवीला जाऊया सगळेजण मिळून. बरोबर आहे. तुम्ही एका मैत्रिणीला, मित्राला तुमच्या विचारलं. राईट. बाकीच्यांनी काय म्हणले? ज्याला यायचंय त्यांनी डायरेक्ट हो म्हणतायत, ज्याला यायचं नाही त्यांनी डायरेक्ट काय म्हणतायत? नाही. एक जण आहे तो किंवा ती काय म्हणत आहे? बघते, होते का नाही की, आईला विचारते, पप्पा नको म्हणतात, मला यायची इच्छा आहे. या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याकडे टाइम नाहीये. आपल्याला उत्तर काय पाहिजे? काय विचारणार आपण त्यांना? हो किंवा नाही सांग पटकन. यस, नो. यस म्हणजे बायनरी 1, नो म्हणजे बायनरी 0. कळालं? दिस इज बिट. व्हॉट इज बिट? बिट इज स्मॉलेस्ट युनिट ऑफ डेटा. एका बिटला एकच व्हॅल्यू असते. व्हॅल्यू 2 आहेत पण एका वेळेस एकच व्हॅल्यू. ठीक आहे. आता बिट नंतर जो दुसरा युनिट असतो, ठीक आहे, बिट नंतर जो थोडा पॉप्युलर दुसरा युनिट म्हणतोय मी त्याला, पण मी नंबर टाकतोय 3. ठीक आहे. जो दुसरा युनिट आहे त्याचं नाव असते बाईट. त्याचं नाव काय आहे? बाईट आहे. ओके. नाउ व्हॉट इज बाईट? बाईट म्हणजे काय असतं? राईट. बाईट इज ग्रुप ऑफ 8 बिट्स. ग्रुप ऑफ 8 बिट्स इज कॉल्ड एज बाईट. जो 8 बिटचा ग्रुप असतो त्याला काय म्हणलं जातं? बाईट म्हणलं जातं. बरोबर आहे. मग आता एक बाईट आहे, त्याचा एक्झाम्पल लिहून दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे. बाईटला काय म्हणलंय? ग्रुप ऑफ 8 बिट. 8 बिट जर जमा झाले तर ते काय होणार? बाईट. जसं की
1 2 3 4 5 6 7 8 हे काय आहे? 1 बाईट म्हणजे किती बीट? 8 बीट. कधीही लिहिताना लक्षात ठेवा हे 4 4च्या ग्रुपमध्ये लिहायचे म्हणजे मोजायला सोपं होतं. ठीक आहे, दुसरं एक्झाम्पल 1 1 1 1 1 1 1 1 हे पण काय होऊ शकतं? बाईटच आहे. कस काय? ग्रुप ऑफ 8 बीट आहे म्हणून हे पण काय आहे? बाईट आहे. आता बाईट म्हणजे सगळे सारखेच पाहिजे का हो? सगळे झिरोज किंवा सगळे 1च पाहिजे का? नो, वी कॅन हॅव कॉम्बिनेशन ऑफ 1 अँड 0. 1 आणि 0चं कॉम्बिनेशन पण चालतं. दॅट इज हे बघा 1 0 1 1 0 1 1 0 1 अशा प्रकारे. हे पण काय आहे? बाईटच आहे. सो व्हॉट इज बाईट? ग्रुप ऑफ 8 बिट्स. हे पहिल्यांदा शिकताय, तुमची मेमरी एम्प्टी आहे. तुमच्या मेमरीमध्ये हे मी प्रोग्राम करतोय, स्टोअर करतोय, याला प्रॉपरली स्टोअर करून घ्या. ठीक आहे, हे सब्जेक्ट मध्ये खूप अशा बेसिक कन्सेप्ट आहेत. या बेसिक कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर असतील, ठीक आहे, तर तुम्हाला रिव्हिजन काहीच लागत नसते. तुम्ही एकदम हाय स्पीडने सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करता. पण तुम्हाला जर कन्सेप्टच नसेल माहित बिट काय आहे आणि बाईट काय आहे, मग तुम्हाला ते कन्फ्युजन होतं स्टेटमेंट वाचल्यानंतर. त्यासाठी सगळं क्लिअर पाहिजे. ठीक आहे, बाईटची डेफिनेशन समजली. आता बघा दुसरी डेफिनेशन, दॅट इज कॉल्ड ॲज निब्बल. हा नेक्स्ट युनिट असतो मेमरीचा. ठीक आहे, अगोदर बिट समजून घ्यायचं मग बाईट समजून घ्यायचं म्हणजे निब्बल आपल्याला इझिली समजून जातं. राईट, आता निब्बल काय आहे बघा. आता गोल गोल फिरवणार मी तुम्हाला हे शिकवल्यानंतर. पटापट उत्तर द्यायला तयार राहायचं. निब्बल, व्हॉट इज निब्बल? ग्रुप ऑफ 4 बिट्स इज कॉल्ड ॲज निब्बल. 4 बिटच्या ग्रुपला काय म्हणलं जातं? निब्बल म्हणलं जातं. बरोबर आहे, राईट. मग तुम्ही मला सांगा 1 बाईट इज इक्वल टू 2 निब्बल्स. बरोबर आहे. 8 बिट्स इज इक्वल टू 1 बाईट. कळलं? 4 बिट्स इज इक्वल टू 1 निब्बल. बरोबर आहे. 2 बाइट्स इज इक्वल टू 4 निब्बल्स. अँड हाऊ मेनी बिट्स? 16 बिट्स. हे कॅल्क्युलेशन असे चट 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 आले पाहिजे. कळतंय? नुसतं डेफिनेशन लिहून घेऊन याचे 2 मार्क पेपरमध्ये घ्यायचे नाहीयेत आपल्याला. हे प्रॅक्टिकली आपल्याला इम्प्लिमेंट करायचं इमिडिएटली. जर बिटला बाईटमध्ये कन्वर्ट करायचं असेल किंवा बाईटला बिटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर बाईटला बिटमध्ये कन्वर्ट करायचं तर 8 ने गुणाकार करावा लागतं आणि बिटला बाईटमध्ये कन्वर्ट करायचं तर 8 ने भागाकार करावा लागतं. कारण बिट आणि बाईट मध्ये रिलेशन कितीचं आहे? 8चं. आणि बिट आणि निबल मध्ये रिलेशन कितीचं आहे? 4चं. बिट आणि निबल मध्ये 4चं. बाईट आणि निबल मध्ये रिलेशन कितीचं आहे? 2चं. 4 दुनी 8. कळालं? मग आता निबलचं जर मी एक्झाम्पल लिहितो म्हणलं कसं लिहू? याला मी एक निबल म्हणू शकतो का? बिकॉज दिस इज ग्रुप ऑफ 4 बिट्स. म्हणजे काय असतं? एक निबल असतं. राईट. हे बघा 0 0 0 0 राईट 1 1 1 1 राईट 1 0 1 0 एक्सेट्रा. अशा आपण निबलचे कितीही एक्झाम्पल्स काय करू शकतो? लिहू शकतो. राईट. दिस इज कॉल्ड ॲज युनिट्स ऑफ मेमरी, युनिट्स ऑफ डेटा. पण त्याला आपल्या सिलेबस मध्ये नाव काय दिलंय? टर्म्स म्हणा. टर्म्स. कशाचे टर्म्स आहेत? हे डेटाचे युनिट्स आहेत, हे मेमरीचे युनिट्स आहेत. इथून तुमची मेमरी सुरू झालेली असते. बेसिक युनिट समजले. आता एक युनिट अजून सांगतो. वर्ड. व्हॉट इज वर्ड? वर्ड इज ग्रुप ऑफ 16 बिट्स. वर्ड म्हणजे काय? चौथी डेफिनेशन 4 नंबरचं काय आहे बाबा? वर्ड म्हणजे काय? ग्रुप ऑफ 16 बिट्स इज कॉल्ड ॲज अ
वर्ड, याला काय म्हणतात? वर्ड म्हणतात. आता याचं एक्झाम्पल कसं लिहूया हो? एक वर्डचं एक्झाम्पल लिहायचं. हे बघा, 0000111100000011111. हे एवढं मिळून काय आहे? एक वर्ड आहे, बरोबर आहे. चलो आता लक्ष द्या. 1 वर्ड इज इक्वल टू 16 बिट्स, बरोबर. किती बाइट्स? 2 बाइट्स, 4 निबल्स. बोलायचं आता तुम्ही ते कसंही बोला. मग आता मी तुम्हाला सगळं शिकून टाकलं. मी 2 बाइट म्हणतो, तुम्ही 8 बीट म्हणा. चुकायले ना? 2 बाइट म्हणजे 8 बीट राहते का? 2 बाइट म्हणजे 16 बीट असतं. लक्ष ठेवायचं, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, मिस्टेक बिलकुल झाली नाही पाहिजे. ठीक आहे. मी 2 बाइट म्हणतो, तुम्ही काय म्हणणार? 16 बिट्स म्हणा. दुसरं कोणीतरी काय म्हणेल? 4 निबल्स. दुसरं कोणीतरी काय म्हणेल? बरं चला, मी म्हणतो 2 बाइट्स. ठीक आहे, 2 बाइट म्हणलं. तू सांग आता. 16 बिट्स. 1 वर्ड नाही, वर्डच सांगतोय आपण. 16 बिट्स झालं. आता तू निबल मध्ये सांग. 4 निबल्स, बरोबर आहे. तू बाइट मध्ये सांग. 2 बाइट्स. कळतंय? 16 बीट, 2 बाइट, 4 निबल्स, 1 वर्ड. काहीही म्हणा, अर्थ कसा आहे? सेम. आता जसं फॉर एक्झाम्पल मी सांगतो, तुम्ही एका दुकानामध्ये गेले, तिथं जाऊन काय केलं? 1 किलो साखर पाहिजे तुम्हाला, बरोबर आहे. ठीक आहे. तुम्ही त्या दुकानदाराला म्हणले 1 किलो साखर द्या. नॉर्मल कम्युनिकेशन आहे, काहीच होत नाही, बरोबर आहे. 5 किलो साखर पाहिजे, 5 किलो साखर द्या म्हणलं, बरोबर आहे. आता लक्ष देऊ नये का मी काय म्हणतोय? तुम्ही गेले, तुम्ही थोडे एक्स्ट्राच हुशार आहे. तुम्ही काय म्हणलं? ते काका आधीच थोडंसं म्हातारे आहेत, लवकर डोकं चलणार त्यांचं. तुम्ही काय म्हणले? काका 1000 ग्राम साखर द्या. काय म्हणले? 1000 ग्राम साखर द्या, असं काकाला तुम्ही बोललं, बरोबर आहे. काका असे 1 सेकंद काय करते? थोडंसं विचार करते आणि काय म्हणते? 1 किलो म्हणणं अबे म्हणते ना. आता मला सांगा, तुम्ही 1000 ग्राम म्हणलेलं चुकीचं आहे का? बरोबरच आहे ना, बरोबर आहे. पण 1000 ग्राम व्हॅल्यू मोठी आहे ना. मोठी व्हॅल्यू झाली तर युनिट पण काय होते? वाढते. कळाल? तर जिथं गरज आहे तिथं मोठा युनिट वापरायचा आणि जिथं गरज नाही तिथं छोटा युनिट वापरायचा. कळालं? आता 10 किलो साखर पाहिजे तुम्हाला, पण तुम्ही जाऊन जर म्हणले 10,000 ग्राम साखर द्या काका, काकाला थोडं विचार करावा लागते ना. काकाचा प्रोसेसर थोडा छोटा आहे, स्लो आहे, स्लो काम करते प्रोसेसर. पण तुमची बोलण्याची, तुम्ही बोललेलं चूक नाहीये, बोलण्याची मेथड काय झाली? चुकली. युनिट काय झाला तुमचा? चुकला. राईट. मोठी व्हॅल्यू असेल तर युनिट वाढला पाहिजे, छोटी व्हॅल्यू असेल तर युनिट कमी झाला पाहिजे. जोपर्यंत 8 बीट एकत्र येत नाहीत, 7 बिट्स म्हणा, 6 बिट्स म्हणा, 4 बिट्स म्हणा, बरोबर आहे. पण 8 बीट जर एकत्र आले तर 8 बिट्स म्हणू नका. काय म्हणा? 1 बाइट म्हणा. आणि हा जो युनिट आहे ना निबल, हा पॉप्युलर युनिट नाही आहे. म्हणूनच मी तुम्हाला अगोदर काय शिकवलं? बीट. नंतर काय शिकवलं? बाइट. सो वी विल ऑलवेज डील इन बीट अँड बाइट. वर्ड पण तेवढं नाही. आता मी तुम्हाला विचारतो, व्हॉट इज डबल वर्ड? ग्रुप ऑफ बिट्स मध्ये सांगा. ग्रुप ऑफ 32 बिट्स इज डबल वर्ड. क्वॅड वर्ड म्हणतात. क्वॅड. क्वॅड इज 4. क्वॅड म्हणजे किती? 4. व्हॉट इज क्वॅड वर्ड? एक वर्ड म्हणजे 16, तर 4 म्हणजे 64. ग्रुप ऑफ 64 बिट्स इज क्वॅड वर्ड. समजा? हे डबलच होत राहतं. आता याचं टेन्शन घ्यायचं नाही. हे बेसिक युनिट्स होते, एवढे समजले? क्लिअर? राईट. आता पुढे बघा. याला सेव्ह करून घेतो मी. ओके. अय्यो, हे उगाच मिटवलं. ठीक, सेव्ह झालं. आता हे तर सेव्ह होते. राईट.
चला आता लक्ष द्या. आता कोणते कोणते बीट झाले आपले युनिट्स? बेसिक युनिट झाले ना, राईट. आता तुम्हाला मी मोठे युनिट शिकवतो काय आहेत बघा. याला आपण हेडिंग देऊया मेमरी युनिट्स. ठीक आहे. आता लक्ष द्या. बिट 1 और 0 म्हणजे काय राहते? बिट. बरोबर आहे. हे बघा, बिट झालं 8 बिट्स म्हणजे 1 बाईट. आता याच्यात मी निबल ऍड करत नाही. निबल गरज आहे का निबलची? बरं टाकून जाऊ दे, उगा कशाला. फोर बिट्स 1 निबल. ठीक आहे. 8 बिट्स 1 बाईट. 8 बिट म्हणजे 1 बाईट. आता नीट लक्ष देऊन बघा. 1024 बाईट्स. 1024 बाईट्स. किती बाईट जमा केले मी? 1024. तर हे तयार होत असते 1 किलोबाईट. काय तयार होते? किलोबाईट. आणि किलोबाईट म्हणजे काय? केबी. किलोबाईट म्हणजे केबी. कशाचा युनिट आहे? केबी कशाचं युनिट असतं? मेमरीचं. तुमची जी पीडीएफ फाईल वगैरे जी असते ती किती साईज असते त्याची? केबी मध्ये असते. बरोबर आहे, राईट. आता लक्ष द्या. बघा 1024 केबी म्हणजे असते 1 मेगाबाईट. काय असते? मेगाबाईट. मेगाबाईट म्हणजे एमबी. ऐकला युनिट? एमबी मध्ये काय असते? एखादी इमेज, कॅमेराने इमेज काढा, पोर्ट्रेट इमेज काढा, अशी मागचं बॅकग्राऊंड ब्लर होणारी, ती इमेज कशी येते? साईज एमबी मध्ये येते. येते का नाही? व्हॉट इज एमबी? मेगाबाईट. राईट. मेगाबाईट पेक्षा छोटा युनिट किलोबाईट. किती किलोबाईट म्हणजे 1 मेगाबाईट? हा, हे नंबर लक्षात राहू शकते ना. 1024. आपल्याला हा नंबर नेहमी लागणार आहे. आता किती? 1024 1024 1024 नेहमी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 1024 मेगाबाईट म्हणजे असते 1 गिगाबाईट. काय असते हो? 1 गिगाबाईट. गिगाबाईट म्हणजे जीबी. जीबी मध्ये काय असते? आपलं डेलीचं इंटरनेट, एखादा मूवी असतो ना, ती फाईल कशामध्ये असते? जीबी मध्ये. मग तुम्ही मला सांगा, आपण कोणत्या युनिट्स वरती खेळतो डे टू डे लाईफ मध्ये? एमबी आणि जीबी वरच खेळतो ना. एमबी आणि जीबी. आता इथं वायफायला डेली जवळजवळ 23 जीबी 28 जीबी 35 जीबी डेटा कंझ्युम होते. राईट. तुमचं किती कंझ्युम होते? डेलीचं 2-2.5 जीबीचा पॅक असेल तेवढा, प्लस अनलिमिटेड 5G आहे, त्याच्यावरती आणखीन एक 4-5 जीबी वगैरे होत असेल. तुमच्या मोबाईलच्या डेटा युजेज मध्ये जाऊन बघलं तर तुम्हाला ते दिसून जातं. तर आपण कोणत्या युनिटवर खेळतोय? जीबी वरच. पण आपण शिकणार या सब्जेक्ट मध्ये कोणते युनिट्स आहे? बिट, निबल, बाईट्स याच्यावरती शिकणार आहे, कारण हे तुमचे फंडामेंटल युनिट्स आहेत. आता तुम्ही मला खरं खरं सांगा, हे जे युनिट्स आहेत हे ओरिजिनल आहेत का हो? हे काय झालेत? तयार झालेत. किलोग्राम तयार झालाय. कशापासून? ग्राम पासून. 1000 ग्राम एकत्र आले तर 1 किलोग्राम होते. बरोबर. आणखीन एक लास्ट युनिट सांगतो आता. आणखी खूप आहेत पण आपल्याला सध्यासाठी एवढे खूप झाले. 1024 जीबी म्हणजे असते तुमचा 1 टेराबाईट. काय असते? टेराबाईट. टेराबाईट म्हणजे टीबी. 1 टीबी कशाचा आहे? कशात ऐकला असेल 1 टीबी? हा, लॅपटॉपची मेमरी असते ना, 512 जीबीचे हार्ड डिस्क एसएसडी किंवा 1 टीबीची एसएसडी. आजकाल काही मोबाईल्स पण येत आहेत ज्याच्यामध्ये 1 टीबी पर्यंत इंटरनल मेमरी येते.
बरोबर. आपल्या फोनमध्ये किती असते? आता तुमच्यामध्ये किती असेल? 128, 256 वगैरे असेल. काही जणांचं 4 GB 64 GB पण असेल. घरी जर छोट्या भावानं वगैरे दिला असेल तुम्हाला मोबाईल, त्यानं नवीन घेतला असेल, देतात ना. घरात लहान राहिले की ते अत्याचार राहतेच आपल्यावरती. नवीन त्याला भेटते, त्याचं जुनं आपल्याला भेटत राहते. बरोबर आहे? असं समजा. हे काय आहेत आपले मेमरीचे युनिट्स. राहतील लक्षात डेफिनेशन. पेपरमध्ये याच्यावर जास्त काही वेटेज नाही, 2 मार्काचं. तुम्हाला वाटत असेल याच्यावर 50 मार्काचा प्रश्न यावं म्हणून, येते का तसं? काय येणार आहे जास्तीत जास्त? डेफिनेशन्स 4 देतील 2 मार्काला. बिट, बाईट, निबल, वर्ड लिहा. एक लाईन मध्ये लिहून यायचं फक्त. समजा. पण हे महत्वाचं किती आहे? पुढे तुम्हाला या सब्जेक्ट मध्ये हे युनिट्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. समजा काय काय राहतं ते. राईट. तर हे झालं आपला सिलेबसचा पहिला पॉइंट, ज्याला टर्म्स म्हणा, इम्पॉर्टंट डेफिनेशन्स म्हणा किंवा मेमरीचे युनिट्स म्हणा. आणि हे नोटबुकच्या पहिल्या पेजवर लिहून ठेवायचं. हे आपल्याला खूप जास्त यूज मध्ये येणार आहे. ओके, समजतंय? या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. ठीक आहे, तो ग्रुप जॉईन करून घ्या. ग्रुपमध्ये हे सगळे जे नोट्स आहेत, आता जे शिकवलेले आहेत, हे सगळे तुम्हाला त्या ग्रुपमध्ये भेटून जातील. ओके, चलो, थँक्यू.